श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 95वा सर्ग वाचूया. भयंकर पराक्रमी निशाचर धूम्राक्षाला येताना पाहून युद्धकांक्षी असलेले समस्त वानर हर्षाने आणि उत्साहाने सिंहनाद करू लागले. त्यावेळी त्या वानरात आणि राक्षसात अत्यंत भयंकर युद्ध जुंपले. ते घोर वृक्षांनी तसेच शूल मुद्गरांनी एकमेकांना जखमा करू लागले. राक्षसांनी चहूबाजूंनी वानरांना कापायला सुरुवात केली. वानरांनीही राक्षसांना वृक्षांनी मारा मारून जमिनीवर लोळविले. क्रोधाने भरलेल्या राक्षसांनी आपले कंकपत्रयुक्त सरळ जाणारे घोर आणि तीक्ष्ण बाण योजून वानरांना प्राणांतिक जखमा केल्या. राक्षसांकडून भयंकर गदा, पट्टिश, कूट, मुद्गर, घोर, परिघ आणि हातात घेतलेले विचित्र विशूल वापरले जाऊ लागले. त्यांनी विदीर्ण होत असलेले ते महाबली वानर अमर्षाने भरलेल्या उत्साहाने निर्भय होऊन महान कर्म करू लागले. बाणांच्या जखमांनी त्यांची शरीरे भेदली गेली होती. अशा अवस्थेत त्या वानर युथपतींनी हातांनी वृक्ष आणि शिला उचलल्या. त्यावेळी त्यांचा वेग भयंकर होता. ते जोरजोराने गर्जना करीत जिकडे तिकडे हिंडू लागले आणि राक्षस वीरांना आपटून त्यांचे मंथन करू लागले. आपल्या नावांच्या घोषणाही देऊ लागले. नाना प्रकारच्या शिळा आणि खूपशा फांद्या असलेल्या वृक्षांच्या प्रहरांनी तेथे वानरात व राक्षसात घोर आणि अद्भुत युद्ध जुंपले. विजयोल्लासाने शोभणाऱ्या वानरवीरांनी कितीतरी राक्षसांना घुसमटून टाकले. कितीतरी रक्तपिपासू राक्षस त्यांचा मारा खाऊन आपल्या मुखातून रक्त ओकू लागले. काही राक्षसांच्या फासळ्या बाहेर उपासल्या गेल्या. कित्येक जण झाडांचा मारा खाऊन ढीग होऊन पडले. कित्येकांचे दगडांच्या माऱ्याने चूर्ण झाले आणि कितीतरी जण दातांनी विदीर्ण केले गेले. कित्येकांचे ध्वज खंडित करून तुडविले गेले. तलवारी हिसकावून खाली पडल्या गेल्या. रथ भुईसपाट करण्यात आले. अशा प्रकारे दुर्दशा प्राप्त होऊन खूपसे राक्षस व्यथित झाले. वानरांनी फेकलेल्या पर्वत शिखरांनी, घायाळ झालेल्या पर्वताकार गजराजांनी, घोड्यांनी आणि घोडेस्वारांनी ती सारी रणभूमी झाकून गेली. भयानक पराक्रम प्रकट करणारे वेगवान वानर उड्या मारीत आपल्या पंजांनी राक्षसांची तोंडे ओचकारू लागले आणि त्यांना विदीर्ण करू लागले. त्या राक्षसांच्या मुखावर विषादाची छटा पसरू लागली. त्यांचे केस सगळीकडे पसरून ते रक्ताच्या वासाने मूर्छित होऊन जमिनीवर पडू लागले. इतर भीषण पराक्रमी राक्षस अत्यंत क्रुद्ध होऊन आपल्या वज्र सदृश कठोर थपडांनी मारहाण करीत वानरांवर धावून येत होते. प्रतिपक्षाला वेगाने कोसळविणाऱ्या त्या राक्षसांचे खूपशा अत्यंत वेगवान वानरांनी लाथा, बुक्क्या, दात आणि वृक्ष यांच्या मारांनी कोथळे बाहेर काढण्यास सुरुवात केली. आपल्या सेनेला वानरांकडून पळवून लावलेले गेलेले पाहून राक्षस शिरोमणी धूम्राक्षाने युद्धाच्या इच्छेने समोर आलेल्या वानरांचा रोषपूर्वक संहार करण्यास प्रारंभ केला. काही वानरांना त्याने भाल्याने भोसकले. त्यामुळे रक्ताच्या धारा वाहू लागल्या. कितीतरी वानर त्यांच्या मुद्गरांनी जखमी होऊन धरतीवर आडवे झाले. काही वानरांना परिघांनी तुडविण्यात आले. काहींना भिंदीपालांनी फाडण्यात आले आणि काही पट्टिशांनी घुसळले गेल्यामुळे व्याकुळ होऊन आपल्या प्राणांना मुकले. कितीतरी वानर राक्षसांकरवी मारले जाऊन रक्तबंबाळ होऊन पृथ्वीवर चिरनिद्रा घेऊ लागले आणि कित्येक जण क्रोधाविष्ट झालेल्या राक्षसांद्वारे युद्धस्थळी ओढले गेल्यावर आडोशाला जाऊन लपले. कित्येकांची हृदये फुटली. कित्येक जण एका कुशीवर आडवे पडले तर कित्येकांना त्रिशूलाने भोसकून धूम्राक्षाने त्यांची आतडी बाहेर काढली.
वानर राक्षसात जुंपलेले ते महायुद्ध मोठे भयानक भासत होते. त्यात शस्त्रास्त्रांची विपुलता होती. तसेच शिलाखंडांनी आणि वृक्षांनी सारी रणभूमी भरून गेली होती. तो युद्धरूपी गांधर्व युद्ध संगीताचा उत्सव अद्भुत वाटत होता. धनुष्याच्या प्रत्यंतेचा टणत्कार हाच तेथे वीणेचा मधुर नाद होता. उचक्या ताल धरण्याचे काम करीत होत्या आणि मंद स्वरात घायाळ झालेल्यांचे कण्हणे हेच तेथील गीत होते. अशा प्रकारे धनुष्य हातात घेतलेल्या धूम्राक्षाने युद्धाच्या तोंडावर बाणांचा वर्षाव करून वानरांना हसत हसत सगळ्या दिशांना पळवून लावले. धूम्राक्षाच्या माराने आपली सेना पीडित आणि व्यथित झालेली पाहून पवनकुमार हनुमान अत्यंत कुपित झाला आणि एक विशाल शिलाखंड हातात घेऊन त्याला सामोरा आला. त्यावेळी क्रोधामुळे त्याच्या डोळ्यांची लाली द्विगुणित झाली होती. त्याचा पराक्रम त्याच्या पित्याप्रमाणे वायुदेवाप्रमाणेच होता. त्याने धूम्राक्षाच्या रथावर ती विशाल शिळा फेकली. ती शिळा रथाच्या दिशेने येताना पाहून धूम्राक्ष गदा घेऊन उठला आणि वेगाने रथातून उडी मारून जमिनीवर उतरला. ती शिळा काचे, दांडा, अश्व, ध्वज आणि धनुष्यासह त्याच्या रथाचा चक्काचूर करून पृथ्वीवर पडली. अशा प्रकारे धूम्राक्षाच्या रथाचा निकाल लागल्यावर पवनपुत्र हनुमानाने लहान मोठ्या फांद्यांसह एक वृक्ष उपटला आणि त्याने राक्षसांचा संहार करण्यास सुरुवात केली. खूपशा राक्षसांची डोकी त्याने फोडली. ते रक्तात न्हाऊन निघाले. इतर खूपसे निशाचर वृक्षांच्या माऱ्याने घायाळ होऊन जमिनीवर आडवे झाले. अशा प्रकारे राक्षस सेनेला झोडपल्यावर पवनपुत्र हनुमानाने एक पर्वत शिखर उचलले आणि धूम्राक्षावर चढाई केली. त्याला येताना पाहून पराक्रमी धूम्राक्षाने देखील गदा उचलली आणि गर्जना करीत तोही सहजपणे हनुमानाकडे धावला. धूम्राक्षाने कुपित झालेल्या हनुमानाच्या मस्तकावर ती बहुकंटक गदा मारली. भयानक वेगशाली असलेल्या त्या गदेचा आघात होऊनही वायूप्रमाणे बलशाली कपीवर हनुमानाने तो प्रहार तुच्छ लेखून सहजपणे झालेल्या आणि धूम्राक्षाच्या मस्तकावर ते पर्वत शिखर आपटले. पर्वत शिखराचा दारुण आघात होताच धूम्राक्षाचे अंग छिन्नविच्छिन्न झाले आणि तो विखुरलेल्या पर्वताप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळला. धूम्राक्ष मारला गेलेला पाहून मृत्यूच्या तावडीतून सुटलेले उरले सुरले राक्षस भयभीत होऊन वानरांचा मारा खात लंकेकडे पळाले आणि लंका प्रवेश करून आत गेले. अशा प्रकारे शत्रूंना मारून आणि रक्ताच्या धारा वाहवणाऱ्या खूपशा नद्यांना प्रवाहित करून महात्मा पवनकुमार हनुमान जरी शत्रुवधामुळे झालेल्या परिश्रमांनी थकून गेला होता तरी वानरांनी प्रशंसा केल्यामुळे तो प्रसन्नचित्त झाला. इथे 95वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 96वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.